थोडासा हवा मी थंड होणे दे. वास मस्त येतोय. आता हे जे चण्याची मस्त नाही बनवणार, कारण ट्रायंगल बनवले का नाही मस्त. पोहा घेतला, पोहा अर्धा किलोचा. नमस्कार मंडळी, मी जयश्री आपलं सर्वांचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवर. पुन्हा छान नवीन ब्लॉगमध्ये. डेली प्रमाणाने माझे डेली रुटीन स्टार्ट झाले. शाळेला काय झाले काय माहीत, गाईचा ऑनलाईन क्लासेस असल्यामुळे का नाही पळतच सगळं करावं लागायला लागले. क्लास ऑनलाईन क्लासेस तुम्हाला थोडं दाखवते, कारण किती वाजले मी गप्प बसले. काही घरातलं नाही, सोनूचं जेवण बनवायचं आहे. आमचा एक जो फॅन आहे का नाही वर बघा, 5 अंडी, त्याला किती वेळा आम्ही घरटं काढलं पहिलं, आणि नुसतं बघा एक जो बंद केलं की एका दिवसातच तिनं असं बनवलं रात्रीचं. मग काय करायचं म्हणून सोडून दिलं. तर घरटं आणि 5 अंडी आहेत, बघू शकतो तुम्ही. पिलूवर चढली आणि एक जो फॅन आहे झूम करून व्हिडिओ बनवला आहे आणि घेऊन दाखवायला मला, म्हणजे मला विश्वासच होत नव्हता ना. तर काय करायचं, ठेवलेत आता अंडी. हाय, चला आता गाईसाठी का नाही थोडं पुरे पण काढायला लागले मी. ही लाल झाली, कॅमेरा ऑन कर असतो हो का. हे तर एवढेच बनवले, जास्त नाही हो का. जास्त नाही बनवणार, कारण ट्रायंगल बनवले का नाही मस्त राहतं, म्हणजे लवकर बनवून जाते. तर आता थोडेसे काढलेत, गाईनं मागितला म्हणून. फोन येतोय माझा. तर चाय झाली, दुधाचा फोन होता, चाय पण बनवलंय हो का. गाईचा चाही आणि आता गरमागरम पुऱ्या घेते, कारण गाईला पुरी आणि गरमागरम तुम्ही पण खायला या. पुरी आणि चहा खूप आवडतो राजेश्री सारखं, कारण मी जर तिला नाश्त्याला बसली बरं का. प्लीज म्हटलं काय काय काढून ठेवले. गुड मॉर्निंग बोलो, स्कूल में जाणार. हा बघा काय म्हणायचा प्रयत्न करते. अंधार झालाय म्हणजे का नाही, हे आहे पाऊस पडतोय. बसली बघा, गरम गरम हे रुक जा, थोडासा हवा मी थंड होणे दे. तर त्यातलं एक मी पण खाते. ते आता बसलंय बारकं. चला थोडंसं नाही लसूण कुटून घेते. खलबुद्या माझ्यापाशी 2-3 आहेत असे हो का. एक घेऊन लहान आहे आणि मोठा, खूप मोठा आहे. माझ्या सासूबाई होत्या त्यावेळी मी खरेदी करून सासरवाडीतून उमरजमधून घेतलेला. खूप महागातला घेतलेला मोठा आहे तो. हे लहान वापरते, पण ते हे जे कुटायचं आहे ना वरचं, ते मी दुसऱ्या मोठ्याचं वापरते. डाळीला तडका द्यायचा आहे. लसूण कुटून घेतलाय. कशी शिजली बघायची आहे मला. हे का शिजली ना चांगली. टमाटर मी त्यातच शिजवून घेते. कुठे गेले टमाटर, वा बसले तळाला हो का. 1-2 फोड करून टमाटर घेतलेत. नुसतं आता त्याला मी हे करणार, मेश करणार. थोडी काढून घेते ना हो का. सुक्की मोडाची म्हणजे हे जे चण्याची मोड आहे मी काढून घेते भांड्यात. चला भाजी काढून घेतली. आता एका भांड्यात भांडी घासायला घेऊया. आता हे पुरी बनवलेलं का नाही, ऑइल पण थंड झालेलं आहे. तुम्हाला बघायचं आहे का मी काय बनवलं आहे. रात्रीचं का नाही 1 किलो तेल घेतलं, त्यामध्ये का नाही पोहा घेतला. पोहा अर्धा किलोचं पॅकेट घेतलं. आणि हे बघा ते मुरमुरे नसतात का आपले, ते मी ते तळून घेतलं हे बघा. हे असं तळून घेतलंय, कुरकुर असते का नाही असं. आता ह्याला चोडा बनवायचा आहे मला, म्हणजे शेंगदाणे वगैरे. इकडं काही भेटत नाही मुरमुरे दिल्लीला, ते असे भेटतात मुरमुरे. ते आपल्याकडे काय मग चुरमुरं भेटतात. मग का नाही भाजके हे पोहा भेटत नसतो. त्यामुळं मी हे अर्ध्या किलोला बघा चांगलाच तळून घेतलंय, छानशी कुरकुरा. काढलेली बघा घट्ट आहे. साईडला पाणी काढून, म्हणजे पाणी सुटतंच की दही फोडली की आपण, आहे नाही. तर हे बघा चला माझ्या कामाला लागते. हे बघा त्या कढईमधलं तेल काढून घेतलंय. ऑइल काढल्यानंतर बघा कसं त्याच कढईमध्ये थोडंसं ऑइल घेतलं आहे मी, तुम्ही बघू शकता. तर का नाही तोच पुरीचा ऑइल आहे. मग आता त्याला काय करायचं, भरपूर ऑइल राहिलेला. मसाल्या डब्यात काय काय भरलंय, मसाल्या डब्याचा आपल्या का नाही आता सर्व साफ झालेत घरातले. एक मसाल्याचा डबा राहिलाय. तर का नाही मसाला पण घेतलाय मी भरपूर. आणि हो का वरण डाळीला फोडणी दिली. वास मस्त येतोय. आता घट्ट बनवते, ठीक आहे मी घट्ट बनवते. हो का क्या पडा रे बेटा, मला पातळ आवडत नाही. पातळ मला बिलकुल नाही. आता जस्ट मी फोडणी दिलेली आहे.
आणि कढीपत्ता असणं नाही ना खाली हाय, पण बायका तुम्हाला माहितीच आहे नखरेवाले 36 नखरेवाले अशा आहेत त्या. तर आता मी डाळीला फुटी ठेवा. हां, घरातली सर्व कामं झाली आणि आता गाईचा पण ऑनलाईन क्लासेस खतम झालाय आणि म्हणलं आता चला आता लागूया कामाला. तर माझं काम काय चालू आहे तुम्हाला माहीत झालं. आज करायचं आहे साड्यांना पिको फॉल घेतला आहे नुसतं, कारण गरमी असल्यामुळे काम कमीच होत आहे आणि अंगाला का नाही रेस्ट भेटणं झाले. असं वाटायला लागलंय की कुठं जाऊ, कारण गरमी फार आहे दिल्लीला. आपल्याकडे छान वातावरण आहे, तर थोडंसं थंड असलं की बरं वाटतं. तर चला मी धागा बोलत बोलत लावून घेतला. पहिल्यांदा इंटरलॉक करणार आहे, त्याच्या आधी का नाही साड्या पिको फॉल जेवढ्या करणार आहेत ना सगळ्या कटिंग करून घेणार आहे मी. चला आता फटाफट करून मी जाते आणि पिको फॉल करण्यासाठी घेते. आणि गाईचा अभ्यास पण घ्यायचा आहे, पिल्लूकडे लक्ष द्यायचं आहे. तर चला तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. लवकरच भेटू बरं का पुढच्या व्हिडिओ.